कोकणातील चोरवणे या निसर्गरम्य गावात चिन्मय नावाचा एक मुलगा राहत होता. पण गावातील सगळे त्याला प्रेमाने चिनू म्हणत असत. चिनू खूप हुशार होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो नेहमी शाळेला उशिरा पोहोचायचा. एके दिवशी तो सकाळी उशिरा जागा झाला. घड्याळाकडे पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अरे देवा, पुन्हा उशीर झाला, तो घाबरत म्हणाला. खरं तर आदल्या दिवशी तो शाळेत उशिरा पोहोचल्यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याला सर्वांसमोर चांगलं सुनावलं होतं. त्यामुळे आज वेळेवर पोहोचायचं असा त्याने निश्चय केला होता. पण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसल्याने त्याला गाढ झोप लागली आणि सकाळी उशिरा जाग आली. घाईघाईने तो तयार झाला आणि दप्तर खांद्यावर टाकून शाळेकडे धावू लागला. गावातील जुन्या वडाच्या झाडाजवळून जात असताना त्याच्या नजरेत रस्त्याच्या कडेला एक पाकीट दिसलं. आधी त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार केला, कारण त्याला आधीच उशीर झाला होता. पण कुतूहलाने त्याने ते उचललं. पाकीट उघडून पाहिलं तर त्यात काही पैसे, एक ओळखपत्र आणि एक फोटो होता. ओळखपत्रावरील नाव वाचून तो आश्चर्यचकित झाला. ते पाकीट त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे होते. चिनूला आठवलं की मुख्याध्यापक रोज याच रस्त्याने शाळेत जात असत. तो लगेच पाकीट घेऊन शाळेकडे धावला. शाळेत पोहोचल्यावर प्रार्थना सुरू झाली होती. मुख्याध्यापक मात्र चिंताग्रस्त दिसत होते आणि वारंवार त्यांच्या खिशात काहीतरी शोधत होते. सर, चिनूने मोठ्याने हाक मारली. मुख्याध्यापकांनी वळून पाहिले. हे पाकीट तुमचंच आहे ना? पाकीट पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अरे हो, हे पाकीट माझंच आहे. तुला कुठे सापडलं? त्यांनी विचारलं. चिनूने सगळी हकीकत सांगितली. प्रार्थना संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगितलं, आज चिनू शाळेत उशिरा आला आहे, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे मला माझं हरवलेलं पाकीट परत मिळालं. प्रामाणिकपणा हीच माणसाची खरी ओळख असते. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चिनूला खूप आनंद झाला. ज्या उशिरामुळे तो सकाळपासून घाबरला होता, त्याच उशिरामुळे आज तो सर्वांचा लाडका ठरला होता. नंतर त्यांचे शिक्षक हसत म्हणाले, चिनू, आज तुझा उशीरच उपयोगी पडला. काय सुंदर योगायोग आहे ना? त्या दिवसानंतर चिनूने वेळेचं महत्त्व समजून घेतले आणि पुन्हा कधीही शाळेला उशीर केला नाही. पण त्या दिवसाचा योगायोग तो आयुष्यभर विसरला नाही.